आणि यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। स्वारगेट प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडेच्या व्हॉट्सअॅप डीपीवर शिरूरच्या आमदारांचा फोटो आहे। तर आरोपी गाड्या आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवत असल्याची सुद्धा माहिती आहे। माझा दत्तात्रय गाडेशी काहीही संबंध नसल्याचं यावर माऊली कटके यांनी स्पष्टीकरण दिले। तर या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सुद्धा आमदार माऊली कटके यांनी केली आहे। स्वारगेट या ठिकाणी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे। मीडियाच्या माध्यमातून असं समजलं की तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातले लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरचे लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे।